पाहिजे की गणराय चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या बुवांना उदंड आयुष्य लाभू दे. कारण हे भजन करणं म्हणजे खायचं काम नाही एवढ्या लांब येऊन. त्याच्यात तुमचे किती आणि गाडी घालतात आमका कधी कधी. अजून पोचले नाही. अहो पण त्या रस्त्यात खड्डो की खड्ड्यात रस्तो आमका समजूक तयार नाही. आणि ते सावंत आमचे सांगतात चिखलीत पोचला. तुमच्या म्हणतात मंडळाचा आवाज येता, चिखलीतून ऐसून आवाज जाता. हो उगाच आपलं काय सुद्धा आमका तिकडण्यापेक्षा म्हणजे हवेची टोपी लावी तो माका. आणि सांगतात म्हणतात गाडी हाणला नाही ना बुवानी सांगला नाही म्हणून सांगते गाडी हाणला नाही ती भाड्याची. पण नशीब हे कोरोनात सगळे घरी येत. पण ह्यानी आधी एक ती गाडी घेतला नाही ना आता नशीब म्हणते मी माझा. काय केला नाही समजत नाही, काही चोरबिरी काही केला नाही. मगाची म्हणतात रोपो चोर. आणि ही गाडी खायसून आणली मग कोरोनात सगळे घरी. तर अख्खी मुंबई बंद होती. तुम्ही सांगा 9 महिने. आता माका वाटतं ह्या 22-23 मार्च का वर्ष होय, वर्षभर मुंबई बंद. पण ह्यानी गाडी कशी घेतला नाही तुम्ही ठरवा. काहीतरी असतात ना. आमच्यासारखे माणूस गावी जाऊ लागले, काम नाही धंदो नाही काय करणार. पण ह्यानी गाडी कशी घेतला नाही बाबा देवा तुका काळजी रे. काय केला नाही आणि जेवढा काय तुमका मगाशी सांगितला नाही आणि आता सगळा आधी फिडून टाकतोय. 10 मिनिटं लेट झाला तरी झाला, कारण तुम्ही थोड्या वेळात पक्षात म्हणजे गाण्याचा काय खरा नाही. हो काय ते का सोडण्यात कोण आहे. सगळा जा तुमका सांगला नाही ना. आता तुम्ही माका सांगा, आता तुमका मालवणी चांगला समजता कारण मी म्हणून दुसऱ्या वर्षी येईल ते प्रयत्न करून बघतो. मगाशी सांगितलं नाही तुमका की म्हणतात म्युन्सिपाल्टीवाले कुत्रे पकडू गेले. काय सांगण्याची पद्धत बघा. एवढ्या मोठ्या माणूसने तुम्ही बुवा काय सांगतात आणि ती बायको सांगता तुम्ही म्हणता घरात गप राहा नाही तर कुत्रो म्हणून तुमका पकडून देतील. आता प्रत्येकाच्या अनुभवाचे बोलू. आमच्या घरी असा काही नाही. आणि माका वाटतं या गावातील प्रत्येक ग्रामस्थ असेल, प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला परमेश्वरच म्हणून मानत असेल. जर खरंच परमेश्वर म्हणून आपल्या नवऱ्याला मानत असाल तर जोरदार टाळ्या वाजवा. बघा बुवा, कारण प्रत्येक कुणाचा नवरा दारुडो असलो तरी त्याका तो प्रिय. कारण नवरा नाही तर काय इज्जत नाही हो. आणि कोणती स्त्री आपल्या म्हणजे बाहेर आपल्या घरात त्यांना म्हणत असते ती सोडून दे, पण बाहेर तरी सांगू नको ना तुम्ही. आता आज या पालपेने गावात येऊन सांगलात आता हे काय उद्या तिकडे बाहेर गेल्याशिवाय सांगण्याशिवाय राहणारच. अहो दाभोळपासून लोक येईल ते काय सांगतील तिकडे मुंबईतून येतात नाही नवऱ्या कुत्रो म्हणतात. माझा सांगायचं ना मी पहिला सांगते चेपून टाकीन धरून. मागा तुम्ही सालावलाच तरी चाला, चांगला नाही साला काढीन म्हणून हरकत नाही बुवा. माका काय जाड सुद्धा म्हटला नाही, त्यांची सुद्धा माझ्यासारखीच उंची होती हो जबरदस्त. पण घरचा बोलून 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 ऐकून खोट रबरासारखे झिजत माका लय वाईट वाटत. करा सांगते जाऊ दे. बक्षीस आले, भजनाला सुरुवात करूया. मनोरंजन तर निश्चितच होणार कारण आम्ही सुद्धा तापलेले आहोत. त्यांका सुद्धा वर्षभरानंतर बारी आहे आणि माझी सुद्धा ही पहिलीच बारी. निश्चितच बुवा या ठिकाणी मैत्री अमित खांडेकर हीच कडून 201 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि समोरच्या बुवाची पिशे काढून टाका म्हणून सांगितलंय. त्याचप्रमाणे चेतन सदानंद खानेकर बारी जबरदस्त झाली पाहिजे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे प्रदीप शेटे या ठिकाणी आले, त्यांनी देखील या ठिकाणी येण्याची कृपा करावी. त्यांच्याकडून सुद्धा मला आशीर्वाद रूपी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 500 रुपयांचं पारितोषिक बुवा. ठीक आहे, भजनाला सुरुवात करूया. मनोरंजन निश्चितच होणार. बुवा जेवढं बोलले तेवढं परतफेड केल्याशिवाय मी काही जाणार नाही ना. तुम्ही हा म्हणजे घरी जावा.
माता उमा शंकराची सुता उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा शरणावरी ठेवोनी माता साष्टांगी आता दंडवत साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदू शारजा दुसरे बंधू शारदा जे चतुराननाची आत्मजा जे चतुराननाची आत्मजा सिद्धी पाहिजे सहजा वाकसिद्धी पाहिजे सदा तिचे चरणोजा दंडवत जे चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन प्रसन्न होऊनी श्रोते जन त्या माझे दंडवत नमन या माझे दंडवत नमन आता वंदू साधू सज्जन आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे दंडवत नमन या माझे दंडवत नमन आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे तिनी लोका कीर्तने उभे तिनी लोका काळ मृदुंग श्रोते देखा ताल मृदुंग श्रोते देखा त्या माझे दंडवत नमन त्या माझे दंडवत नमन ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून अपुल्या बाळा अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे कुंडलिका वरदे वंदे वंदे हरी 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 विठ्ठल विठाल विठाल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरीनाथ महाराज की श्री गुरुदेव दत्त महाराज की गुरु स्वामी समर्थ महाराज बजरंग श्रीलिंग माऊली माते की जय जीवदानी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान श्रीधर मुणगेकर बुवा गणपती बाप्पा बोला निहरे मारे पामरे मारे निझरे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या
की त्या पांडुरंगाला सुद्धा विठेवरती उभं राहावं लागलं, नाही का? हे कुठेतरी बुवा सांगायला पाहिजे. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता, त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंग आला आणि म्हणाला, पुंडलिका मी तुला दर्शन देण्यासाठी आलोय, बाहेर ये. पुंडलिकान सांगितलं आणि येणार नाही. आई बापाची सेवा करतोय, तिथूनच वीट भिरकावून दिली. मी सांगितलं त्या विठेवरती उभा राहा. तेव्हापासून पांडुरंग युगान युग 28 युग त्या विठेवरती उभा आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा मनापासून केली पाहिजे आणि प्रत्येक मुलांनी किंवा प्रत्येक मुलींनी आपल्या आई वडिलांची मान शर्मेने कुठे खाली जाईल असं वागू नका. आणि प्रत्येक मुलांनी आपल्या वडिलांची मान उंचाने कशी राहील याचा निर्धार करा. तुमचं आयुष्य सुंदर आणि सुफल झाल्याशिवाय राहणार नाही बघा. कारण कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी आमच्या नसा तर उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जर आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. यांच्यात शिवरायांची मूर्ती दिसणार नाही. त्यांनी रावणाचा टॅटू काढला नाही. ती मध्ये तुमका माहिती आहेत ना, जुन्या काळातले होते ती प्रेसवाली बटणं यायची ना, प्रेसवाली बटणं. ती प्रेसवाली बटणं असे करून दाखवायची. छाती फाडून दाखव म्हटलं की असा करून दाखवायचे. मी आता ह्या फाडणार नाही, कारण 2,500-3,000 रुपये दिले आहेत याच्यासाठी. ते काय त्यांच्याकडे आता पैसे आहेत लॉकडाऊन मध्ये. आम्ही सध्या सगळे घरी हो, हरकत नाही. कारण बुवांना सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू देत. कारण त्यांना एक पॅरालिसचा अटॅक येऊन गेलाय आणि एवढं होऊन सुद्धा ते या ठिकाणी येऊन जोमाने भजन करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. कारण आमच्या गुरुस्थानी आहेत ते. आता मी बोलतोय म्हणजे काय तुमच्यासाठी माका बोलूचा लागणार नाही. बोललंय तर पुढच्या वर्षी आमका परत बोलवणार नाही दोघांका सुद्धा. त्याच्यासाठी आमका बोलावंच लागणार. निश्चितच दोन्ही बुवा मनोरंजन करणार. ते सुताराचं बिताराचं मी सगळा तुमका सांगणार. फक्त थोडं थांबा, गजराकडे जातो. मगरे सानी रे सा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल
राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवरी. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवरी. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरवून त्या राजावरी. प्राणपणाने लढले मावळे भरवून त्या राजावरी. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावरी. आठवण येते मनामनातून. आता या ठिकाणी आम्ही येत होतो त्यावेळी प्रत्येक म्हणजे रस्त्यावरती जी रांगोळी काढली होती, काय निसर्गरूपी ते चित्र. खरंच जोरदार एकदा टाळ्या वाजवा. ते रांगोळी ज्यांनी ज्यांनी काढली त्या माऊलींसाठी बुवा. येताना फक्त चष्मो लावून इलाज, पण तेवढा दिसला नाही तुमका. जोक पिले जोक, मी एवढा जेवतोय म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त खावा तुम्ही. थांब काय झाला, कारण ज्यांनी ज्यांनी जास्त खाल्लं ते भीमासारखे बघा असे झाले. खावा खावा बुवा, का घरी मिळत नाही ते धावत पडत दुसऱ्याकडे काय असलं तर येतो धावत नाही. ढीग मारतो ढीग, हरकत नाही बुवा. तुम्ही सांगितलं जेवायसाठी मी पुढे आलो, जेवा. पण हा भगवा झेंडा ज्यावेळी आपल्याला रस्त्यामध्ये दिसला, ती रांगोळी दिसली, त्यावेळी त्या भगव्या झेंड्याखाली जर सलाम केला असतात ना, तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असतं बुवा. जीवनाचं सार्थक झालं असतं. कारण ज्या वयात प्रेम करायचं बुवा, ज्या वयात प्रेम करायचं, त्या वयात मी प्रेम करायचो. प्रेम केलंय, आय लव्ह यू. ज्या वयात प्रेम करायचो त्या वयात शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा मावळा झालो. ज्या वयात प्रेम करायचं त्या वयात शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा झालो. कोणी शिकवू नये आम्हाला कठ्ठरपणा काय असतो, कोणी शिकवू नये आम्हाला कठ्ठरपणा काय असतो. ते मरण पत्करेन पण शरण जाणार नाही बुवा. मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. मावळा आहे मी बाळासाहेबांचा, मावळा आहे मी शिवसेनेचा. कधी माघार घेणार नाही, कधी माघार घेणार नाही, कधी माघार घेणार नाही. ऐकलंच मग काय सांगतोय. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावरी. जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवरी. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावरी. पुन्हा
रायगड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गार रायगड किल्ल्याच्या दगडावर. त्याच्यानंतर अजून एक गाणं आलंय बघा, मी प्रयत्न करतो.